ज्या डोळ्यांनी बहिणीच्या उच्च शिक्षणाचं स्वप्न पाहिलं ती डोळे कायमची मिटलेली आहेत. देवरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये संजय कुमार राजपूत या 18 वर्षीय तरुणानं विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. 17 जून रोजी संजय कुमार राजपूत हा बेपत्ता असल्याची तक्रार देवरोड पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाली होती. परंतु त्यानंतर 5 दिवसांनी गोरावडेश्वर डोंगराच्या जंगलामध्ये त्याचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळल्यानंतर त्यानं आत्महत्या केल्याचं स्पष्ट झालं. 17 जून रोजी याच संजय कुमारनं गोरावडेश्वर डोंगराच्या जंगलाच्या ठिकाणी जाऊन एक व्हिडिओ आणि 2 ऑडिओ क्लिप केल्या आणि त्याच्या आईवडिलांना पाठवल्या. मम्मी बस मैं है ना अपन मोबाइल फोड़े जाता हूँ, ठीक है, अपन मोबाइल में फोड़ देता हूँ, बाकी कोई सबूत कोई नहीं मिला, मैं बस मरे जाता हूँ, ठीक है, और कोई दिक्कत नहीं ना। मैं जहर खा चुके हूँ, अब पता नहीं ये जहर उतना काम करेगा कि नहीं। भगवान ने चाहा तो ये जहर मुझे मेरी जान ले लेगा, ना चाहा तो मेरी जान नहीं जा पाएगी इससे। मैंने लोकेशन भी भेज दिया है, मेरी लाश यहाँ से ले जाना। मम्मी मी विषारी औषध घेतलं आहे, मी आत्महत्या करत आहे, माझं लोकेशन मी तुला पाठवतो आणि या ठिकाणाहून माझा मृतदेह घेऊन जा, अशा आशयाची ती ऑडिओ क्लिप होती. आणि त्याआधी त्यानं एक व्हिडिओ काढलेला आहे आणि या व्हिडिओमध्ये त्यानं त्याच्या 2 बहिणीची चिंता व्यक्त केलेली आहे. जैसे और लोग मर जाते हैं वैसे ही हम भी मर जाएंगे, ठीक है, बाकी हमें और किसी से कुछ नहीं कहना है, बस इतना कहना है कि बस मेरे माता पिता से इतना कहना कि मेरे बहनों को कोई तकलीफ न पहुंचाएं और मुझे कुछ नहीं चाहिए। बाकी मुझे सिर्फ अपनी बहनों की बहुत ज़्यादा मुझे उनकी टेंशन है। मुझे इस दुनिया में और किसी की चिंता इतनी नहीं है, सिर्फ मुझे मेरी 2 बहनें हैं, सिर्फ उनकी इतनी चिंता है, बस उन्हें कुछ नहीं होना चाहिए, उनकी देखभाल बहुत अच्छे से हो, वो पढ़े लिखे आगे बढ़े. माझ्या 2 बहिणीची देखरेख तुम्ही करावी, त्यांचं पालन पोषण चांगलं करावं, त्यांना चांगलं शिक्षण देऊन नोकरीला लावावं अशी जी अपेक्षा आहे ती संजय कुमारनं व्यक्त केलेली आहे. तर ते या घटनेमुळं हळहळ व्यक्त होत आहे. 17 जून रोजी तो बेपत्ता असल्याची तक्रार देण्याच्या आधी संजय कुमारनं त्याच्या आईवडिलांना 2 ऑडिओ एक व्हिडिओ पाठवला होता आणि त्यामध्ये त्याने स्पष्ट संकेत दिले होते. अगदी विष घेऊन त्यानं सांगितलं होतं की मी मरतोय, परंतु त्याच्या घरच्यांना हे खोटं वाटलं, त्यांनी दुर्लक्ष केलं. आपला मुलगा असं करू शकत नाही अशा अपेक्षेमध्ये ते होते. परंतु ज्यावेळेस तो रात्री कामावरून घरी परतलाच नाही त्यावेळेस त्यांच्या डोक्यामध्ये लक्ष्यप्रकाश पडला आणि आपल्या मुलानं असं काहीतरी टोकाचं पाऊल उचललं आहे असा संशय आला. आणि त्यानंतर त्याच्या आईवडिलांनी थेट देवरोड पोलीस ठाणे गाठलं. त्या ठिकाणी तो बेपत्ता असल्याची तक्रार दिली. अगदी पोलिसांना ऑडिओ क्लिप दाखवली, व्हिडिओ दाखवला आणि त्यानंतर पोलीस देखील चक्रावले. त्यांनी तपास सुरू केला. परंतु ज्या ठिकाणचं ते लोकेशन होतं गोरावडेश्वर डोंगराचं, त्या ठिकाणी मोठं जंगल आहे, त्या ठिकाणी तो सापडत नव्हता आणि गेल्या काही दिवसांपासून पाऊस देखील सुरू आहे. अगदी 5 दिवसानंतर पोलिसांना अशी माहिती मिळाली की त्या ठिकाणी सडलेल्या अवस्थेत एका तरुणाचा मृतदेह मिळालेला आहे आणि त्यानंतर तो संजय कुमार राजपूतचाच असल्याचं खात्री जी आहे ती पोलिसांनी केली. ज्या डोळ्यांनी आपल्या बहिणींचं उच्च शिक्षित होण्याचं स्वप्न पाहिलं होतं, त्यांची देखरेख चांगली करायची, त्यांचं पालनपोषण चांगलं करायचं असा विचार करणारा 18 वर्षीय तरुण संजय कुमार हा अचानक आत्महत्या करतो आणि ही आत्महत्या नैराश्यातून असल्याचं देवरोड पोलिसांचं म्हणणं आहे. अगदी या घटनेमध्ये अधिक तपास सुरू आहे, पोलीस तपास करतायत. मुळात याचं कारण अद्यापही स्पष्ट नसलं तरी पोलिसांचा प्राथमिक अंदाज जो आहे तो त्यानं ही आत्महत्या नैराश्याच्या गरजेतून केलेली आहे. परंतु त्यामागं कारण काय आहे, त्यानं आत्महत्या का केली, या सगळ्या प्रश्नाची उत्तरं जी आहेत ती अनुत्तरित आहेत आणि त्याची उत्तरं शोधण्याचा सध्या देवरोड पोलीस प्रयत्न करत आहेत. परंतु राजपूत कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे, कारण त्याचे कुटुंब आहे काबाड कष्ट करून खाणारा आहे. अगदी हा जो संजय कुमार आहे तो देखील एका कन्स्ट्रक्शनच्या ठिकाणी काम करत होता, मोलमजुरी करून त्याच्या कुटुंबाचं पालनपोषण करत होता. त्याचे वडील आई हे देखील काम करत होते आणि या सगळ्यांचं स्वप्न होतं की आपल्या मुलीला, संजय कुमारला वाटायचं की आपल्या बहिणींना उच्च शिक्षित करून आपले जे कुटुंबाची परिस्थिती आहे ती बदलायची आहे.
त्यांच्यावरती मेहनतीची वेळ येऊ नये असं त्याला नेहमी वाटायचं. म्हणूनच व्हिडिओ आणि ऑडिओमधून त्यानं त्याच्या बहिणीबद्दलचं प्रेम व्यक्त केलेलं आहे. परंतु प्रेम व्यक्त करत असताना त्यानं मृत्यूला कवटाळलेलं आहे, त्यानं आत्महत्या केलेली आहे. त्यामुळं त्याच्या बहिणीवरती काय कोसळलं असेल, दुःख कोसळलं असेल, काय वाटलं असेल हे खरं तर मी सांगू शकत नाही. आणि अगदी आपल्या मुलाला त्यांनी गमावलेला आहे. अगदी त्यांची चूक आहे असं म्हणता येणार नाही, परंतु आत्महत्येपूर्वी आणि आत्महत्येच्या प्रयत्नानंतर विषारी औषध घेतल्यानंतर त्यांना मॅसेज केला होता, ऑडिओ क्लिप जी आहे ती पाठवलेली होती, परंतु त्यांना ते समजलं नाही. त्यांनी दुर्लक्ष केलं आणि त्यांचा जो मुलगा आहे तो त्यांनी गमावलेला आहे. कृष्णा पांचाळ, मुंबई तक, पिंपरी चिंचवड, पुणे.